विधान परिषदेमध्ये सावली बारवरून आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेरलं। परबांच्या या आरोपांवर संतापलेल्या मंत्री योगेश कदम यांनी थेट हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिलाय। यावर आईच्या नावाने डान्स बार सुरू करून पोरी नाचवायला लाज वाटत नाही का असा सवाल अनिल परब यांनी केलाय। तसंच आपण केलेले आरोप आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं सांगत अनिल परब यांनी कदम पिता पुत्रांवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी परब यांनी केली आहे। रामदास भंडे देखील त्या बाबतीत काल वक्तव्य केलंय। आमची जी बदनामी झालेली आहे, जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे, सभागृहाची गरिमा ही त्यांनी तिथे पूर्णपणे मोडीस काढून फक्त त्या सभागृहाचा राजकारणासाठी त्यांनी वापर केला, खोटे पुरावे दिले, खोट्या गोष्टी केल्या, तिथे खोटी वक्तव्य केली। अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपास बघू आणि जर का मानहानीचा दावा दाखल करता आम्ही नक्कीच करू। की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण कारवाई केली।